नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आनंदमय जीवन. जर आपण प्रथमच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या स्पिरिच्युअल पॉवर या यूट्यूब चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जाऊन जर तुम्हाला एखाद्या नवीन विषयासंबंधी माहिती हवी असेलच मला नक्की सांगा, म्हणजे भविष्यात आपल्या आवडीनुसार आपल्या आवडत्या विषयावर व्हिडिओ बनविणे शक्य होईल. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, यामुळे महत्त्वाची माहिती आपल्यापासून स्किप होणार नाही. चला तर आजच्या आनंदमय जीवन याविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी सुरुवात करूया. जीवन हे एका नाण्याप्रमाणे असतं. सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू असतात. प्रत्येक वेळी फक्त आपल्याला एकच बाजू आपल्या समोर असते, पण लक्षात असू द्या, दुसरी बाजू ही तिच्या योग्य वेळेची नेहमी प्रतीक्षा करत असते. आयुष्यात काय करावं हे रामायण शिकवतं, काय करू नये हे महाभारत शिकवतं, तर आयुष्य कसं जगावं हे भगवान कृष्णदेवांनी सांगितलेली भगवद्गीता शिकवते. आपल्या सोयीचा विचार करून, उपयोग करून नाती सांभाळली तर ती शेवटपर्यंत कधीच टिकत नाही, कारण अशा नात्यात अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो. विसरणं हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे. समोर बघायचं की मागे यावरच आपली पुष्कळशी सुख दुःख अवलंबून असतात. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याचा मित्र आणि आप्तेष्टांपासून दूर ठेवतात. गैरसमज झाला तर सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. देवाने आपल्या सगळ्यांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की त्याने समोरच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. परत एकदा सांगते, देवाने आपल्या सगळ्यांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, पण त्या धनुष्यातून शब्दांचे बाण असे सोडा की समोरच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. विश्वास हा खोडरबरासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. आपलं हृदय आणि आपलं मन हे राग, द्वेष, मत्सर, अहंकार ठेवण्याच्या कचरापेटी नाही, तर आनंद, प्रेम, ममता आणि गोड आठवणी जगण्याचे लॉकर आहे. आपल्याला हवा असलेला आनंद आपल्या हृदयाची कचरापेटी न करता आनंद, प्रेम, ममता, गोड आठवणी ह्या जपण्याचे सुंदर आणि सुरक्षित लॉकर बनवूया. आपल्याला हवा असलेला आनंद स्वतःमध्ये शोधला की मग कोणाचं असणं किंवा नसणं याबद्दल आपले सकारात्मक विचार आपल्या मनाला कधीही दुःखी कष्टी होऊ देत नाही. गैरसमज हा खूप मोठा आजार आहे. त्याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याची लस टोचून घ्यावी. आयुष्यातील प्रत्येक अडचणीला पर्याय उपलब्ध आहे, फक्त योग्य वेळी योग्य पर्याय शोधून त्यावर अंमलबजावणी करता आली पाहिजे. देवा, मला माझ्यासाठी काही नको रे, फक्त जे माझे विचार आणि माझ्या हृदयातील भावनांशी सहमत आहेत, जे माझ्यावर मनापासून प्रेम, माया, विश्वास ठेवतात, त्यांना हवं ते दे, कारण ते खुश तर मी खुश. स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधीच दुसऱ्याला धोका देऊ शकत नाही, कारण तिला चांगल्या प्रकारे माहिती असते की आपण जसे वागतो तसंच आपल्यासोबत घडत असतं. सर्वांशी आपण आपुलकीने वागा. माणसातील माणूस पण स्वतःकडून निस्वार्थपणे जपा. जीवन आनंदमय, सुखकर बनवा. जेव्हा आपले जीवन सुखमय होईल तेव्हा आपल्याला आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यातील फरक करता येतो. तेव्हा बुद्धिमान मनुष्य आपोआप सावधानी बाळगतो. एखाद्यासाठी जास्त चांगलं काम करता नाही आलं तरी चालेल. जेवढं करता येईल तेवढं नक्की करावं, पण कधीही कुणाचं वाईट करण्याचं विचारही करू नका, कारण जेव्हा दुसऱ्याबद्दल चुकीचा विचार करतो तोच विचार आपल्या जीवनात आनंद हिरावून घेऊ शकतो. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपलं चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते. आपल्याला
1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष वेधून असतात. जिथे चुकतं तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे आपल्या आजूबाजूचे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. जिथे चुकते तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण स्वतःच्या मनाला नक्कीच समाधान मिळेल. कधी कधी दररोज दिसणाऱ्या हसऱ्या चेहऱ्यामागे न दिसणाऱ्या विचारांचं वादळ लपलेलं असतं. आनंदी राहायचं असेल तर आयुष्याचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. जगाकडे पाहून जे निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी राहतात. आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. म्हणून मी नेहमीच सांगते, आयुष्यातील प्रत्येक अडचणीला पर्याय उपलब्ध आहे. फक्त योग्य वेळी योग्य पर्याय शोधून त्यावर अंमलबजावणी करता आली पाहिजे. धन्यवाद. आपले अनुभव, या व्हिडिओ कसा वाटला यासंबंधी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गण गण गणात बोते. ओम नमो नारायणाय. धन्यवाद मित्रांनो.